एकदम असा मस्त असं धुकं वगैरे आहे ते. माझ्या आयुष्यातली पहिली सर्वात मोठी लॉंग राईड असेल. हे बघा, हेच कारण होतं मला मुरबाड रस्त्याने नाही यायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की शाबाश. सो गाइस बघा, ही आपली हिस्ट्री आहे, हा आपला इतिहास आहे, हा आपण विसरून चालणार नाही. गाइस ॲट लास्ट आपण आपल्या महाराजांच्या जन्मस्थानी पोहोचलो आहोत. सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. सो आज आपण जात आहोत एका अशा राईडला ज्याची मी खूप वेळापासून वाट बघत होतो. आणि आजचा ब्लॉग हा मराठीत असणार आहे, कारण आज जिथे आपण जात आहोत ना, ते आपण ज्यांचं नाव प्रत्येक राईडच्या आधी घेतलंच जातं त्यांच्या जन्मभूमीवरच आपण जात आहोत. म्हणजेच की आपण आज जात आहोत शिवनेरीला. सो मी तर खूप एक्सायटेड आहे आजच्या राईडसाठी, कारण शिवनेरी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आपले महाराज जे आपले दैवत. आज आपण त्यांच्या जन्मभूमीवर जाणार आहोत, जे की आहे जुन्नरला, जे इथून मला दाखवत आहे 178 to 180 किलोमीटर्स असं दाखवत आहे. आणि आपल्याला जावं लागणार आहे ठाणे मार्गे. सो आता आपण फटाफट रेडी आहे. आणि आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी सोलो राईड आहे, माझी आज सोलो राईड आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी पण, कारण सोलो राईड पण खूप बेस्ट असतात. कारण मी कोकण राईड पण सोलो राईड केलेली. सो आज सोलो राईड आहे म्हणून आपण रेडी केलं आपला टॉप बॉक्स, हायड्रेशन बॅग आणि सगळं काही रेडी आहे. टॉप बॉक्स ह्याच्यासाठी की आपल्याला नंतर रिस्क नको ना, की आपण कुठे गड चढत असलो आणि मग आपल्याला टेन्शन असतं की यार खाली बॅग लावली आहे, कोणाचं काय टेन्शन नाही. सो टॉप बॉक्स असं लॉक केलं की मग आपण कुठेही जाऊ शकतो, फिरू शकतो बिंदास. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी एक्सायटेड तर आहेच खूप. आणि आता सकाळचे वाजले आहेत 5:30. सो आता आपण फटाफट रेडी तर झालो आहे. मी लगेच बाईक वॉर्म करेन आणि निघूया इथून, कारण 178 किलोमीटर्स बाईक चालवणं ही एक वेगळी मजा आहे. आणि आपण जिथे जातो आहे त्याच्यामुळे तर अजून डबल एक्साइटमेंट मला फील होते. हा व्हिडिओ नक्की एंड पर्यंत पहा तुम्ही, कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे हा. तो चला फटाफट निघूया आणि बाईकवर भेटूया. चला गाइस, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऑल सेट टू गो. सो चला गाइज, निघालो. आणि आता सकाळचे 6:10 झाली आहेत. मला असं वाटतं ना, मुंबईतून थंडी तर गेलीच आहे, थंडी लागतच नाही. पण मुंबईची थंडी डेंजर आहे. मध्येच थंड लागतं, मध्येच गरम होतं. अनप्रेडिक्टेबल आहे मुंबईची थंडी. सो अजून तरी उजेड नाही झाला आहे. आणि सकाळी आपल्या इकडे नाकाबंदी दादर टीटीला दरवेळेस प्रमाणे. एक्झॉस्ट, मित्राला एक्झॉस्टसाठी पकडलं आहे. असं वाटतं ना काहीच कोकणात जातो आहे. एवढी सुपर फिलिंग येते सकाळी एवढ्या लवकर निघणं आणि एवढ्या अंधारात निघणं. लिटरली असं गावी जाण्याचा फील येते मला. जाणार आहोत आपण लवकरच, गावी पण जाणार आहोत असं वाटतंय. एप्रिलमध्ये जाऊ, एप्रिल मे मध्ये. बट त्याच्या आधी, गावी जायच्या आधी एक मोठी राईड प्लॅन केली आहे मी. सो तुम्ही फटाफट जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला पण ती राईड बघता येईल आणि माझ्यासोबत तुम्हालाही त्याचा आनंद घेता येईल. सो बघू, अजून तरी प्लॅनिंग चालू आहे त्या राईडचं. अजून कन्फर्म तर झालं नाही आहे. तो जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा तर तुम्हाला समजेलच की कुठे जाणार आहोत. बट आज आपण आपली आजची राईड एन्जॉय करूया. बाई फेस्टिवल, हो हो हो, काहीतरी मोठं एक्झिबिशन लागल्यासारखं वाटतं आहे. याकडे पाळणे वगैरे आहेत, हे बघा, एक्झिबिशन कम जत्रा. तो गाईज असं वाटतं ना, मुंबईच्या बाहेर सगळीकडे थंडी आहे, मुंबईतच नाही आहे. कारण बघा ना, आता या एरियात आलो, म्हणजे आता मी विक्रोळी साईडला आहे. सो थोडं ना असं थंड लागतं, मस्त वाटतंय. जसं मी माझ्या इथे होतो परेल साईडला, तेव्हा तर बापरे गरम होत होतं. आणि आता थोडं हायवेवर आल्यावर थोडं चांगलं वाटतंय. ओ भाई साहेब, हे काय झालं सकाळी कसल्या काट्या बिट्या लावत आहेत रे बाबा. अच्छा, हे पडलं आहे का? हो 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 हो, बाप रे बाप. आता आपण मुलुंड चेकपोस्ट जवळ आलो आहे. सकाळी राईडला जायच्या अगोदर आपण काही नाश्ता करून नाही निघत ना, तर अशी मध्येच एक ना भूक लागते. सो बघू आता, म्हणजे एवढी अजून काही भूक लागली नाही, बट थोड्या वेळाने कुठेतरी चांगलं हॉटेल बघून आपण थांबू आणि काहीतरी नाश्ता करू मस्त. ह्या ब्रिजवर आहे ना, एक थोडं सांभाळून चालवावं लागतं, खूप बम्प्स आहेत या ब्रिजवर. कल्याण स्ट्रेट, नाशिक स्ट्रेट. तो आपल्याला आता कल्याणवरून जायचं आहे. अरे रे 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 रे, बाप रे बाप रे बाप, काय डेंजर बॉम्ब्स होते यार. सो गाईज, आता ऑलमोस्ट उजेड पडतच आला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतं ना सकाळी. सकाळचं वातावरण काहीतरी वेगळंच असतं, एकदम वेगळं. खूप मस्त वाटतं सकाळी, हे बघा. आणि आता आपण पण ऑलमोस्ट कल्याणमध्ये पोहोचणार आहोत. या ब्रिजच्या खालून जायचं आहे. सरळ गेलो तर डायरेक्ट नाशिकला जाऊ आपण. इथून कोणीही कसंही येतं, सगळे आपापल्या कामाला चालले सकाळी उठून. आज सोमवार आहे ना, आपण पण अशा दिवशी चाललो आहे जे की, म्हणजे मला आज सुट्टी होती. सो विचार केला की सुट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. आणि आता आपल्या महाराजांची जयंती पण जवळ आली आहे. सो
त्या टाईमला आय थिंक थोडा सुट्टीचा प्रॉब्लेम होईल, म्हणून मग मी विचार केला की आत्ताच जाऊन येतो. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज येतो आहे तुमच्या इथेच, आलोच. सो गाईज आता आपण शहाडला पोहोचलो आहोत. सेंचुरी रेयॉन काय माहीत काय आहे सेंचुरी रेयॉन. अच्छा हॉस्पिटल आहे सेंचुरी रेयॉन. सो गाईज गुगल मॅप्सने एवढं फिरवलं ना मला रोडच माहीत नव्हता. एक तर अशा गल्लीत घुसवलं ना की बिल्डिंगला गोल राऊंड मारून परत बाहेर काढलं. मला काय माहीत ना काय केलं आहे गुगल मॅप्सने सकाळी का मोठीच्या मोठी स्कूल आहे यार. BBRT इंटरनॅशनल स्कूल, CBSE बोर्ड. सगळे लग्नाचेच हॉल दिसतात इकडे, म्हणजे ग्राउंड. शहाड ह्याच्यासाठीच फेमस आहे वाटतं. सगळं लग्नाचे असे सेरेमनीज दिसतात मला, असं गेट्स वगैरे असे. काय सुंदर वाटतं ना सकाळी माहोल एकदम असा मस्त. असं धुकं वगैरे आहे ते सुंदर वाटतं एकदम. बापरे बघा खतरनाक रोड आहे. तुम्हाला मगाशी बोललेलो ना कोकणात जातो असं वाटतंय. हे बघा इथे पण डायव्हर्जन्स, इथे पण डायव्हर्जन्स आणि सेम रोड्स. वाव काय सुंदर वाटतं ना गाईज. हे बघा हा. सो गाईज तुम्हाला मी मगाशी सांगितलं की मी कुठेतरी राईड करणार आहे कोकण राईडच्या आधी. सो ती माझ्या आयुष्यातली पहिली सर्वात मोठी लाँग राईड असेल ती. मी आता तुम्हाला डिस्क्लोज करणार नाही की मी नक्की कुठे चाललो आहे. ते थोड्या दिवसानंतर आमचं प्लॅनिंग असं म्हणजे एकदम कन्फर्म झाल्यावर तुम्हाला सांगेन. बट माझ्या लाईफची सर्वात फर्स्ट लाँग राईड असेल ती. म्हणजे आपण सुरुवात बोलतो ना, सुरुवात, बस तिथूनच सुरुवात असेल. एकटं फिरण्याची पण एक वेगळीच मजा आहे. म्हणजे आपण बोलू शकतो ना 2 तऱ्हेचे राईड्स असतात, एक मित्रांसोबत आणि एक सोलो राईड. दोन्ही राईड्सला ना एक वेगवेगळी मजा असते. अरे यार बाप रे काय रोड आहे यारशी. आणि धूळ उडवतात तर अजून खराब होतं. बसच्या पुढे गेलं पाहिजे ना, आता धूळच उडवत राहील माझ्यावर. हे बघा हेच कारण होतं मला मुरबाड रस्त्याने नाही यायचं होतं. रोड बघा बाप रे शेट शिगायचे बघा, चिखल पण आहे याच्यावर. बाप रे बाप. गाईज मी तुम्हाला मगाशी बोललेलो बदलापूर मार्गे जाऊया, बट मी खूप ट्राय केलं. बदलापूरचा रोड दाखवतच नव्हता मॅपवर, म्हणून मग इकडून मुरबाडवरून यावं लागलं. बट आहे मला तरी असं आठवतं आहे की बदलापूरवरून पण रोड आहे. बस थोडासा चांगला रोड दिसतोय आता. बरं वाटलं रे जरा असा रोड बघून. थँक्यू देवा. 2 दिन की चांदनी फिर वही अंधेरी रात असं झालं. थोड्या वेळासाठी चांगला रोड आणि परत खराब रोड आणि परत चांगला रोड सुरू. गाईज असं मन करतं ना U-टर्न घ्यावं, बट ठीक आहे आता महाराजांकडे चाललो आहे म्हणून ठीक आहे. नाही तर एवढ्यात U-टर्न घेऊन गेलो असतो घरी. आता आपल्या महाराष्ट्रात एवढी कामं चालू आहेत ना रस्त्याची की असं वाटतं ना दर राईड नंतर आपल्याला एक जॅकेट धुतलंच पाहिजे. म्हणजे असा कुठला रोड नाही की जिकडून आपण राईडवरून रिटर्न आल्यावर जॅकेट स्वच्छ मिळेल. मातीच असते नुसते. गाईज इथे नजारे बघा कायच सुंदर वाटतंय ना. फक्त रोड सुंदर नाही, बाकी सगळं ठीक आहे यार. आणि मला भीती काय म्हणजे भीती असं नाही, बट आपले टायर्स पण नवीन आहेत ना, सो मग थोडंसं ना काळजाला लागतंय अशा रोडवरून चालवायचं. म्हणजे अजून 100 किलोमीटर दाखवत होतं मॅप्सवर बघितलं तेव्हा इथून शिवनेरी. हे बघा गाईज आपलं फेवरेट सीन, मध्ये रस्ता आणि दोन्ही साईडने झाडं. होय काय सुंदर वाटतंय ना. सो गाईज कुठल्या तरी ना मी आता गावात आलो आहे आणि मातीचा ना असा सुगंध येतोय ना, काय सांगू तुम्हाला यार. सुपर्ब वाटतं यार. आता असं वाटतं कोकण राईड परत केलीच पाहिजे लवकरच. हे बघा झाडं बघा कसे आहेत, पानं सगळी सुकली आहेत. एप्रिल मे आणि कोकण हे एक वेगळंच संबंध असतं, एक वेगळंच रिलेशन असतं. सुपर्ब. एप्रिल आला की चला गावी पळा, असंच आता आपलं पण होणार आहे. सो गाईज आजकाल आहे ना काही वर्ष आपण असं बघतो आहोत की मेच्या एंडला पण नाही, मेच्या मिडपासूनच पाऊस सुरू होतो गावी. तो कुठला तो सायक्लोन येतो दरवर्षी मे महिन्यात सुट्टीवर कोकणात आणि पाऊस पडून जातो. असं वाटतं ना आम्ही गावी जातो ना तर तो सायक्लोन पण गावी येतो, चक्रीवादळ. पण हे बघा ना काय सुंदर वाटतंय ना. हा आणि इकडे मस्त असा गारवा आहे. अरे यार आपण हॉटेल नाही बघितलं नाश्ता करायला. गाडीवाल्यांना एक खूप घाई असते, मागे येऊन पी करतात. रस्ता बघा किती घाणेरडा आहे. गाईज जर तुमच्यापैकी कोणी एक शिवजयंतीला इथे यायचा प्लॅन करत असाल शिवनेरीला, सो प्लीज दुसरा मार्ग निवडा, इथून येऊ नका. हे बघा किती खराब रोड आहे बघा. म्हणजे हा पॅच एवढा मोठा खराब आहे ना, बाप रे. मला तरी वाटतं मागच्या 10-15 मिनिटापासून मी चांगला रस्ता बघितलाच नाही. कंटिन्यू असा रस्ता आहे, कंटिन्यू. हे बघा हे असे अतिशाणे. काय बोलणार आता अशा लोकांना ना. छपरी साला
सो गाईज एक हॉटेल दिसलं इकडे, समीक्षा NS. सो गाईज इथे आलो आहे आता बसायला. कोणीच नाही रे यार हॉटेलमध्ये. आतमध्ये पण बघूया कोण आहे का. नाही कोणी नाही आहे. सो गाईज आता थांबलो या समीक्षा हॉटेलमध्ये जसं तुम्हाला दाखवलं, आणि ऑर्डर केलं आहे एक उपमा आणि एक कॉफी, कारण जास्त तर जाणार नाही सकाळी सकाळी. सो उपमा इज बेटर ऑप्शन नाश्ता करायला. आणि रस्ते तर एवढे खराब आहेत ना गाईज, खरं सांगतो. तुम्ही जर आता प्लॅन करत असाल इकडे शिवजयंतीला येण्याचा, प्लीज तुम्ही दुसरा रस्ता बघा, कारण या रोडनी याल तर हालत खराब होऊन जाणार पूर्ण. सो आता ब्रेकफास्ट मागवला, आता खाऊया काहीतरी, कारण भूक तर लागली आहे. आणि पंख्याची तर हवाच लागत नाही बघा, पूर्ण जीव गेल्यावर का वाटतं पंख्याचा. ठीक आहे, आता बघू आता नाश्त्याची टेस्ट कशी आहे काय आहे, आता येईल तेव्हा समजेल. आणि ते उपमा पण किती आहे, 50 रुपये उपमा येते, 50 रुपये. ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, बट आता टेस्ट चांगली पाहिजे. गाईज आपला उपमा आला आहे, आता खाऊया, टेस्ट करूया कसं वाटतंय. बघायला तर चांगलं वाटतंय, बट आता टेस्टवरून कळेल की ठीक आहे, ओकेश आहे. म्हणजे मला तरी वाटतं ना 80 मार्क्स देईन आउट ऑफ 100. चांगलं आहे, म्हणजे टेस्टला पण थोडा ठीकठाक आहे, एकदमच असं खराब असा नाही. आता फटाफट खाऊया, कारण खूप भूक लागली. एनर्जी तुम्ही बघू शकता पूर्ण अशी ड्रेन झाली त्या रोड्समुळे. सो आता खाऊया थोडं, परत रिचार्ज होऊया, भेटतो मग तुम्हाला. सो गाईज आपला आता ब्रेकफास्ट झाला आहे, आणि उपमा पण तुम्हाला जसं सांगितलं एकदम ठीकठाक होता. आणि हे बघा मिरच्या तर एवढ्या होत्या ना, ह्याच्याहून जास्त तर मी खाल्ल्या. म्हणजे असं वाटत होतं ना उपमात मिरची नव्हती, मिरचीमध्ये उपमा होता असं वाटत होतं. एवढ्या मिरच्या होत्या यार, बापरे, एवढं तिखट लागत होतं ना. बट ठीक आहे, काम चालवलं मी. आता काय मला तरी वाटतं ना ह्या साईडला येणाऱ्या ना हॉटेल्स एवढे काही खास नाही आहेत, कारण लास्ट टाईम पण आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा एवढं काय आम्हाला आवडलं नव्हतं जेवण. लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल माझा लास्ट ब्लॉग माळशेजवाला, त्यात तुम्हाला कळेल. सो आता बघू, आता कॉफी ऑर्डर केली, आता त्याची टेस्ट बघूया कशी लागते. होपफुली चांगली असेल तर बेटर आहे, कारण कॉफी अशी गोष्ट आहे जी आता मला एनर्जी देऊ शकते परत रिटर्न. तर बघू आता येईल तेव्हा समजेलच. आपली आता कॉफी पण आली आहे, सो आता आपण हिला टेस्ट करूया. दिसायला तर चांगली वाटते, बट बघू आता. पण खूप गरम आहे, खूप गरम आहे. ठीक आहे, कॉफीमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, थोडा चांगली टेस्ट आहे. म्हणजे जे आपल्याला एनर्जी मिळेल ना कॉफीपासून, या कॉफीपासून मिळू शकतो. तो गाईज आता ब्रेकफास्ट झाला आणि आता आपण निघालो आहोत. प्लीज सुंदरशी बाईक इथे अशी उभी आहे, तो आता निघूया फटफट, भेटूया आता बाईकवर ऑन द वे. सो गाईज आता निघालो आहे आपण नाश्ता करून. आता थोडं बरं वाटतंय खाल्लंय तर. आता इथून माळशेज घाट येईल पहिला आपल्याला, माळशेज घाट, आणि मग तिकडून मग शिवनेरी. माळशेज घाटातून शिवनेरीला जायला 30 किलोमीटर आहे. जसं गाईज मुरबाड जातं ना तसं एकदम चांगला रोड चालू होतो. सो जसं आता मी नाश्ता करायच्या आधी जो एवढा खराब रोड होता ना की काय सांगू तुम्हाला, तुम्ही तर बघितलंच असाल. पण मुरबाड जसं सोडतो ना आपण तसं एकदम चांगला रोड चालू होतो. हो 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 हो, काय रस्ता आहे ना, बघा समोर झाडं वगैरे बघा, काय सुंदर वाटतंय ना. हां हां, शिक कसारा, अच्छा नाशिकला जायला इथून लेफ्ट, कसारा शहापूर, माळशेज तडका, असं वाटतं माळशेजमध्ये आलो आहे आपण. समोर मला माळशेजचा घाट असा डोंगर दिसतो आहे. सो आय होप माळशेजमध्येच आहे आपण आता. हो माळशेजमध्येच आहोत. होय होय होय, ते डोंगर काय दिसतोय यार तिकडे, सुंदर. माहीत नाही गोप्रोमध्ये दिसेल की नाही, बट खूप सुंदर असा दिसतोय बघा. ते बघा तिकडे दिसतोय, आणि ही साईड पण बघा काय दिसते ना. हां हां हां, असं वाटतं ना मी राधानगरीमध्ये गाडी चालवतो. राधानगरी माहिती आहे ना गाईस तुम्हाला, कोल्हापूरमध्ये आहे ते. हां हां हां, हे बघा गाईस काय दिसतंय यार, शेट सिरियसली गाईस, इथे ना स्वर्ग आहे, स्वर्ग. एवढं सुंदर आहे इकडे. आणि लोक बाईक राईड का करतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे ना, जर तुमच्याकडे बाईक असेल ना, कुठल्या पण सीसीची असू द्या, प्रॉपर गिअर अप व्हा, बाईक घेऊन राईडला निघा, आणि अशा सुंदर सुंदर ठिकाणी एकदा व्हिजिट करा. मग तुम्हाला कळेल की बाईक राईड किती पीस देतं, शांतता देतं आपल्या मनाला. सो गाईज मला असं वाटतं ना आत्ता कुठे माळशेज घाट चालू झाला आहे. मंकीज, येस, हाच माळशेज घाट चालू झाला. गाईज हे बघा काय सुंदर दिसतंय ना. होय 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 गाईज, खड्डे पण खूप आहेत या घाटात, थोडं येत असाल तर सांभाळून. हे बघा खतरनाक खड्डे आहेत गाईज. हे बघा काय सुंदर वाटतंय ना. हां 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 हां, अप्रतिम वाटतंय, अप्रतिम. चला अजून पुढे जायचं आहे. बरंच वानर आहेत, वानर, माकडं नाही तिकडे. ओ भाई साहब, चाय मॅगी. हे हनुमानाचं मंदिर आहे वाटतं.
हां हनुमान महादेव आहेत, सुंदर, अतिशय सुंदर. आता मी ऑलमोस्ट जुन्नरमध्ये पोहोचलो आहे गाईस. आणि काय सुंदर वाटतं ना, हे बघा पाणी आपल्या दोन्ही साईडला पाणी आहे इकडे. लेण्याद्री 16.5, ओझर, पुणे, जुन्नर पण 16 किलोमीटर अजून. हाय 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 हाय, क्लास मॅन क्लास. किती सुंदर वाटतं यार, अप्रतिम अप्रतिम. बघा ना एवढी एवढीशी घरं, काय सुंदर वाटतात ना. हा म्हणजे मी जेवढा वेळ बोलेन ना तेवढं कमीच आहे. हे बघा ना सुरुवातच बघा ना किती सुंदर वाटते ना, असं किल्ल्याजवळ आल्यासारखं. शिव जन्मभूमीत आपले स्वागत आहे मित्रांनो. भक्तिधाम मंदिर, मस्त मंदिर आहे. पोचलो. सो गाईज उन्हापासून वाचण्यासाठी. नाव काय रे भाऊ तुझं? सार्थक वाघमारे. तुझं? विराज बर्डे. विराज बर्डे. हे माझे नवीन मित्र आहेत, विराज बर्डे आणि सार्थक वाघमारे. हा काय रे, कुठली पिकनिक आहे? कुठल्या शाळेची पिकनिक आहे? चिंचोली फाटा. चिंचोली पाटा. कुठे इकडेच आहे का? जाऊन आले तुम्ही वरती? आता आलोय, आता आम्ही आता जाणार वर. हा बोलता ही बॅग आहे. हॅलो करा सगळ्यांनी, हॅलो जरा जोरात ये. सही शाबास. हा एक जत्रेला आलाय. शाबास भाई, तूच एक पिकनिकला आलाय, बाकी सगळे असे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शाबास. जेवले का तुम्ही? जेवले? कुठे जेवणार? होय माईक आहे. चला भेटू. थँक्यू सगळ्यांना. लिहून घ्या सगळे. हे ना भाऊ येत आहे ना सगळे व्लॉग मध्ये. शाबाश. टाकणारच आहे भाऊ, टाकणारच आहे. येणार तुम्ही ब्लॉग मध्ये, युट्यूबला. ट्रॅव्हल विथ राणे. तेव्हा तिकडे लिहिलंय वाचत. हा अच्छा. थँक्यू बाबा. चल या. थँक्यू गाईज. कसे जेवायला बसलेत बघा तिकडे. हे बघा शाळेची पिकनिक आली आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहे आता इथून आता आपली चढण सुरू होते. आणि या काकी बोलतात आपल्याला बॅग काय ठेवायची असेल तर ठेवू शकता. सो मी विचार करतोय माझं जॅकेट ठेवतो. थोडं वजन घेऊन फिरण्यापेक्षा काकींकडे ठेवलेलं बरं आहे. सो बघू आता ठेवतो. सो गाईज आता इथे आपण आपली बाईक पार्क केली आहे आणि आता इथून आता आपण वर चालत जाणार आहे. आजी बोलल्या खूप लांब आहे, बट ठीक आहे. इथे सगळे स्टॉल्स बघा कसे लागले आहेत, पद्धतशीर एकदम एंट्रन्सलाच सगळे असे स्टॉल लागून आहेत. आणि या साईडला पार्किंग आहे. पहिली अशी वरती होती पार्किंग, बट आता कसं शिवजयंती जवळ आली ना, त्यामुळे सगळे प्रोग्राम वगैरे होतात, त्यामुळे तिकडे आता सगळं बंद केलंय आणि इथेच पार्किंग ठेवली अशी. सो आता आपण स्टार्ट केलंय चढायला. महाराजांचं नाव घेऊन आपण चढतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फटफट वर चढूया. सो गाईज फक्त आहे ना, हे बघा इथून फक्त इथपर्यंत आलो आणि इतक्यातच आता माझी हवा टाईट झाली आहे. जिम वगैरे सगळं बंद आहे म्हणून. सो आता बघू अजून कितपत चढू शकतो आपण. चढणार तर पूर्णच आहे महाराजांसाठी, पण बघू आता. सो गाईज दुपारचे 1 वाजलेत आणि मी या भर उन्हात वर चढतोय. चांगलं तर वाटतंय, पण बघू आता. अरे अजून पोरं दिसली रे शाळेतली. हे बघा सगळ्यांची पिकनिक आजच आली वाटतं. सो गाईज मी रायडिंग बूट्स घालून गड चढतोय. वाव. वन विभाग जुन्नर. गड किल्ले आपली संपत्ती, नको तिथे कचऱ्याची आपत्ती. ओके. सो गाईज हे एक बरोबर आहे. तुम्ही जर येता ना इकडे फिरायला तर आपला कचरा सोबत घेऊन जावा घरी. इथे किंवा इकडे कुठे कूडादान असेल, कचरा पेटी असेल तिथे टाका. इथे तिथे कुठे फेकू नका रस्त्यावर, कारण एवढं सुंदर आहे ना आपल्या महाराजांचा किल्ला. तो जर आपण नाही जपला ना तर दुसरं कोण जपणार आहे ना. सो आपल्यालाच आपली संस्कृती जपायची आहे, इतिहास जपायचा आहे. सो प्लीज या, एन्जॉय करा तुम्ही. किल्ला शिवनेरी बघा आणि घरी जावा. गाईज हे बघा पूर्ण जुन्नर दिसतंय यार इथून, पण अजून तर स्टार्ट आहे, अजून खूप वर जायचं आहे. बट इथूनच बघा काय दिसतंय. आता मी तुम्हाला वर जाऊन पण दाखवेन. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघा काय सुंदर वाटतंय ना. चला चढूया. तो गाईज मागच्या टाईमला आलेलो ना तेव्हा मी इथे बाईक लावलेली आणि इथून चढण चालू होतं असं वर जायला. इथे लावलेली बाईक. शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे तो रूल आता थोडे दिवससाठी गाड्या तिकडे खाली लावायच्या. ठीक आहे
काय नाही, महाराजांसाठी आपण कुठेही चढू, काय प्रॉब्लेम नाही. सो गाईज आता इथून आलो आणि एक मस्त अशी सावली मिळाली इकडे जो थांबलो आहे, कारण असं कडकडीत ऊन आहे ना, म्हणजे डिहायड्रेट व्हायला होतं म्हणून. हे बघा हायड्रेशन बॅग माझ्यासोबतच ठेवली आहे, सो लागलं तर पिऊ शकतो लगेच. आता ही तर सुरुवात आहे, पण मला तरी वाटतं ना हा किल्ला सर्वात छोटा किल्ला आहे चढायला, बाकीच्या किल्ल्यांपेक्षा कमी पायऱ्या असलेला किल्ला आहे, की लगेच इकडून चालू होतं की लगेच पोचतो आपण. आता जाऊ आपण लगेच. हे बघा हे झाड बघा गाईस, कसलं आहे काय माहीत, कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. खूप सुंदर आहे. पण बघा गाईस ही फुलं आहेत ती या झाडावर, सुंदर असं झाड आहे ते. सो गाईज मी आता आलो नाही इथे वरती, सो इथे बघितलं इकडे आपल्याला एंट्री करायची आहे आणि जे काय आपल्याकडे प्लास्टिक वगैरे काय बॉटल्स वगैरे असतील तर हे बघा इथे यांनी ठेवून दिले आहेत, म्हणजे आपण जाताना घेऊन जाऊ शकतो. बट ते कसे लोक कचरा करतात ना, म्हणून आपण ते वर ते लोक अलाव करत नाहीत घेऊन जायला. बट हे चांगली गोष्ट आहे. बॅग वगैरे बघा कसे ठेवले आहेत. जे काही गोष्टी आहेत ना आपल्याकडे, जे लोक असं वाटू शकतात कचरा करू शकतात, अलाउडच नाही वर घेऊन जायला. सुपर. पहिलाच दरवाजा बघा किती सुंदर वाटतोय ना, आणि फुलं बघा, हाय 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 क्लास. किती सुंदर वाटतं असं गुलाबी फुलांनी असं झाकलेला. आणि फुलं पण बघा कशी कोपऱ्याला ठेवली आहेत, जी अशी पडलेली असतात ती. काय सुंदर वाटतंय ना. हो 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 हो. हा बघा गाईस पहिलाच दरवाजा, महादरवाजा. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं वाचू शकता. सो चला आता महादरवाजातून आतमध्ये जाऊया. काय सुंदर वाटतं ना गाईस. कोणालाही माहिती आहे ही जागा का असते. ही बघा ही. सो ॲक्च्युली मला पण आधी हे सगळं माहीत नव्हतं की का असायची ती जागा. बट एक माणूस होता, आम्हाला त्यांनी सांगितलेलं की ही जी जागा असते तिकडे ना ढोल ताशे आणि नगाडे ठेवले जायचे आणि वाजवले जायचे जेव्हा महाराज एंट्री करायचे ना गेटमधून, महादरवाजातून, किंवा असे कुठलेही दरवाजा तुम्ही बघाल की तिकडे बाजू. जेव्हा महाराज असे कुठलंही युद्ध वगैरे काही जिंकून यायचे ना, तेव्हा ते नगाडे वगैरे वाजवायचे त्या खाच्यात बसून महाराजांसाठी. सो त्यासाठी ती जागा असायची तेव्हा. म्हणून आपल्याला खूप लोकांना असा प्रश्न पडतो की ही जागा कशासाठी असते, काय असते. सो हे मी ऐकलेलं, मला पण ते माहीत नव्हतं, बट एका माणसाने मला सांगितलेलं. सो मी ते तुम्हाला सांगतोय एक नॉलेज म्हणून. सो हे बघा गाईस, इथून आहे ना पूर्ण असं जुन्नर शहर दिसतं. हे बघा, हा 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 हा, सुंदर, एकच नंबर. काय दिसतंय ना, अप्रतिम. शत्रू जरी येणार असतील ना इथून, तर इथून लगेच दिसायचे की कुठच्या साईडनी येत आहेत, काय येत आहेत, लगेच स्पॉट होतात. एवढी अशी एकदम मोकळी जागा आहे खाली. आणि इथून वॉच, म्हणजे आपण बोलतो ना आपले मावळे जे असतात महाराजांचे, ते असे इथून वॉच ठेवून असतात सगळ्यावर, पूर्ण शहरावर. सो गाईज इथे बघा एक रशी आहे जी अशी पूर्ण अशी वरपर्यंत जाते. हे बघा, इथून असे मावळे आपले वर चढत जायचे आणि जेव्हा काय असं काय व्हायचं, आपले युद्ध वगैरे काही झाला तर तिथूनच असे उतरून लगेच खाली यायचे, म्हणजे लगेच इथून बाहेर निघता येईल. खास तो खाचा त्यासाठीच बनवलाय गडावर. हा बघा. सो गाईज बघा, ही आपली हिस्ट्री आहे, हा आपला इतिहास आहे, हा आपण विसरून चालणार नाही. तो किती म्हणजे बघा ना किती नॉलेजेबल गोष्ट आहे ही. जर तुम्ही आपले गड किल्ले फिराल तरच तुम्हाला हे सगळं समजणार, नाही तर तुम्हाला नाही समजणार हे सगळं. जुन्या काळातला आर्किटेक्चर, म्हणजे ही जी बांधकाम आहे किती पॉवरफुल आहे. बघा ना काय सुंदर असं बांधलंय, एकदम असं घट्ट सुपअप. सो हे बघा गाईस, हा आपला आता आजच्या दिवसाचा दुसरा दरवाजा. आपण बघूया हा गणेश दरवाजा. हे बघा. सो गाईस हा जो दरवाजा आहे गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून, म्हणजे हे 2 बुरुज, हा एक आणि हा एक. आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे, म्हणजे इथून आतमधून एक जिना आहे, तो मी तुम्हाला दाखवेन. कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात, म्हणजे हे बघा हे 2 आहेत ना, हा एक आणि हा एक. हे दरवाजाच्या कमानीवर 2 हत्ती आणि गंडबेरूड 2 डोकी असलेला गरुड यांना पंजात जकडून ठेवणाऱ्या सिंहाचं अंकन दिसते, म्हणजेच की हे बघा इकडे सिंह आहेत 2, त्यांनी पंजात पकडून ठेवलंय इकडे, आणि याच्या खाली 2 हत्ती आहेत आणि या 2 डोकी असलेला गरुड. हे जे काही या दरवाजावर जे काही आहे ना ते सर्व इथे लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा येऊन इथे वाचाल ना तुम्हाला बरोबर समजेल की इथे नक्की काय लिहिलं आहे. सो आता आपण आतमध्ये आलो आणि हा बघा हा तो जिना वर जाण्यासाठी, जे की तिकडे लिहिलं तुम्हाला बोलून मी दाखवेन. सो असा हा सुंदर दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा. सो आता आपण छतावर जायला वर चढूया. खूप असे छोटं आहे. हा बाप रे, हे बघा काय सुंदर दिसतंय यार. शेट, मी तर बोलेन गाईज जर तुम्ही येताय तर आरामात या, कारण इकडे काही फेन्स वगैरे काही नाही आहे आणि सुंदर असं पूर्ण जुन्नर हे दिसतंय. इथून पण तुम्ही असं आता वर पण जाऊ शकतात की इथे पण एक बुरुज आहे, जे 2 बुरुज तुम्हाला बोललो, बुरुजचं छत आहे इथून अजून वर गेल्यावर दुसरं वालं. सो आता आपण खाली जाऊया. सो गाईज हे जे आता उतरतो ना
शिड्या बघा केवढीशा आहेत, एक जरी पाय निसटला ना डायरेक्ट खाली. जर तुम्ही येणार असाल तर प्लीज व्यवस्थित जावा, व्यवस्थित या, कारण तिकडे पकडायला तर काहीच नव्हतं शिडीवर जायला. हे असं जेवढे पण ऐतिहासिक किल्ले आहेत आपल्या महाराजांचे ते सगळ्या किल्ल्यांवर तुम्हाला हे सगळं छत वगैरे मिळेल. सो गाईज आता आपण तिथून आलो आणि लगेचच मी इकडे तिसरा दरवाजा आहे तो आता बहुतेक तुटला आहे. सो इथून पण आपण वॉच ठेवू शकतो, म्हणजे जे आपले मावळे असतात ते शत्रूंवर वॉच ठेवू शकतात, गावावर वॉच ठेवू शकतात. सो इथून आता आतमध्ये जाऊया. आणि इकडे काय मस्त जागा आहे ना, सुंदर असं इकडे मस्त जागा आहे. आणि आता हा चौथा दरवाजा, आता आपण बघूया हा कुठला दरवाजा आहे. सो हा पीर दरवाजा आहे मित्रांनो. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत. म्हणजे या हे बघा, ही एक आणि ती एक, अशा दोन अलंकृत कमानी आहेत. कमानींमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. म्हणजे हे बघा, हे जे आहे कोनाडे ठेवायला, हे एक आणि तिथे एक. आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकरण आहे. म्हणजे मला तरी वाटतं ना, हे बघा हे असणार फुलं वगैरे ठेवायला इथे. दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कामानयुक्त कक्ष आहेत. म्हणजेच हे बघा हे कक्ष जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना ते. बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. तो इथे आतमध्ये 3 घुमट आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही हे पहा, हे आता इथे खिडकी जी आहे अशी, ती शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आहे. ही इथे एक आहे आणि हे बघा इथे, म्हणजे त्या टाईमला जर कोणी शत्रू इथून येत असेल तर इथून आपले मावळे बघू शकतात. काय सुंदर बनवलं आहे ना हे सगळं, शपथ यार खतरनाक. तर मी तुम्हाला घुमट दाखवतो. हे बघा, हे जे आहे ते घुमट 1, 2 आणि 3 असे 3 घुमट जे तिकडे लिहिलं आहे त्याप्रमाणे इकडे 3 घुमट आहेत. सो इथे ही जी खिडकी दिली आहे ही पण आतमध्ये दिवे लावण्यासाठी दिली आहे किंवा मग वॉच ठेवण्यासाठी, ते काही करू शकतात. सो आता आपण अजून पुढे जाऊया. हे बघा गाईज, काय सुंदर असं इकडे मस्त फुलं वगैरे आहेत, ही झाडं वगैरे, आणि मस्तच बनवलं आहे यार. इथे तर पूर्ण असं बसायला वगैरे पण केलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकतात. जर तुम्ही गड चढत असाल आणि तुम्हाला जर दमायला झालं मध्ये तर तुम्ही इकडे विश्रांती करू शकता. तेव्हा तिकडे काहीतरी मीटिंग चालू आहे. सुपर्ब केलं आहे. आणि आता हळूहळू आपण वरच्या दिशेने चाललो आहोत. हे बघा इकडे असं कचरा टाकायला इकडे कचरा कुंडी ठेवली आहे. तो प्लीज तुमचा काही कचरा असेल तो याच्यात टाका. इथे बसायला पण बघा किती मस्त गेलं ना, किती सुंदर वाटतंय. हा. सो गाईज हे बघा इथे आपल्यासाठी थंड पाण्याची सोय देखील केलेली आहे. सो आता हे कितपत थंड आहे ते आता आपण बघूया. साधं पाणी आहे, एकदम असं थंड असं नाही आहे, बट ठीक आहे, पाणी पिऊ शकता तुम्ही. चला आता पुढे जाऊया. मस्त वाटलं जरा पाणी पिऊन, म्हणजे इकडे सगळ्या गरजा आपल्या पुरवल्या जातात. पाणी प्यायला वगैरे, बसायला वगैरे खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. गाईज जसं जसं आता मी वर चढत चाललो ना, सो माझा थकवा आहे ना पूर्ण असा पूर्ण गेला, माहीत नाही कसा बट गेला. म्हणजे अजिबात आता असं आपण बोलतो ना आपण असं दमतो तसं मला काहीच नाही होत आहे. आणि सुपर्ब वाटतंय आणि असं एकदम गारवा जाणवतो आहे, कारण असं एकदम हे बघा पूर्ण झाडांची सावली वगैरे आहे ना, खूप सुंदर वाटतंय असं. चला आता जाऊया वर. आणि शाळेतली पोरं इकडे बसली आहेत पिकनिकसाठी आलेली. सो गाईज आता बघा काय दिसतंय ना एवढं वरून, सुंदर पूर्ण असं जुन्नर गाव दिसतंय. गाईज इथे पायऱ्या बघा कशा आहेत. सर्वच शाळांची पिकनिक आली असं वाटतंय मला. एक खूप चांगलं वाटतंय की ही जी कुठली शाळा आहेत ना ते लहान मुलांना आपलं शिवनेरी गड दाखवायला आणलंय. म्हणजे पिकनिक. आमच्या शाळा कुठे न्यायच्या काय कसं काय माहीत नाही, बट हे सुंदर आहे, खूप चांगलं आहे की पोरांना आपला इतिहास दाखवायला आणतायत. खूप चांगली गोष्ट आहे. सो गाईज आता हा जो आहे तो हत्ती दरवाजा, काय सुंदर दरवाजा आहे यार. आपण बापरे. चला तर इथून पण वर जाऊ. गाईज आता हत्ती दरवाजातून पुढे आल्यावर इथून अजून वर चढण्यासाठी आहे, बट त्याच्याच आधी तुम्ही ते पाहू शकतात की छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ हा वरती, ठीक आहे. आणि शिवाई देवी मंदिर आणि शिवनेरी केव्ज ग्रुप हे इथे आहे या साईडने गेल्यावर. जर तुम्हाला शिवाई देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर इथून, आणि नंतर मग महाराजांच्या जन्मस्थानी जायला वरून. आता आपण इथून सरळ जाऊया शिवाई देवी मंदिरात, कारण ह्याच देवीवरून म्हणजे जी शिवाई देवी आहे त्यांच्यावरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं, शिवाजी महाराज. सो आता आपण त्या देवीचं पण दर्शन करूया आणि मग वरती जाऊया. सो गाईज एक चांगलं आहे की इकडे जागोजागी वॉशरूम वगैरे बनवलं आहे लोकांसाठी. हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे या कमिटीकडून. इकडच्या माणसांची खूप अशी काळजी घेण्याची प्रयत्न करतात. सो चांगली गोष्ट वाटली मला. आता जाऊया शिवाई देवी मंदिरात. बघा गाईज तुम्हाला मगाशी तो दोरीवाला खाचा दाखवला ना, तो हा बघा हाच. इथून असं वरती येऊ शकतात. बापरे काय डेंजर आहे.
शेट हे बघा, इथून डायरेक्ट खाली जायला. हे बघा पोरं चालली आहेत ना तिथे. हा डायरेक्ट तिकडे खाली एंट्रन्सला जातो जिथून आपण एंट्री केली. ते बघा तिकडे जे एंट्रन्स दिसतंय इथे, म्हणजे जवळपास जातो त्या एंट्रन्सच्या. सो गाईज इथे शिवाई देवीचं मंदिर आहे आणि तिथेच ना मला इकडे एक जागा सापडली आहे. इकडे बहुतेक लपण्यासाठी ही जागा असावी, आपल्याला माहीत नाही, बट मला असं वाटतं की लपण्यासाठीच असावी, कारण खूप अशी आतमध्ये असं खोल असतं ना तशी जागा ही. सो गाईज ही एंट्री आहे शिवाई देवी मंदिराची. सो आय गेस चप्पल इथेच काढावी लागणार आपल्याला, पण आतमध्ये तिकडे अलाउड नाही आहे चप्पल घालून जायला. सो गाईज हा दरवाजा बघा तेव्हाच्या काळातला, काय सुंदर असा आहे एकदम. आणि कडी पण बघा तुम्ही, काय सुंदर अशी कडी आहे ना, एकदम मजबूत, अजून पण मजबूत, म्हणजे बांधकाम विचार करा हे कधीच आहे. सो इथे पण तुम्ही पाहू शकता की असं मला असं वाटतं की इथे दिवे वगैरे ठेवण्यासाठी आहे ही जागा, तेव्हाच्या काळीच बनवली गेलेली. सो चला आता पुढे जाऊया मंदिराकडे. सो गाईज चला आता आपल्या देवीकडे जाऊया आपण. या आणि आपण आपल्या देवीचं दर्शन पण घेऊया. सो गाईज इथे सुंदर असं बसून तुम्ही चप्पल तुमच्या काढू शकतात, बूट वगैरे काही असेल, म्हणजे इतकी सोय करून ठेवलं ना लोकांसाठी इथे, सुंदर अप्रतिम. चला. सो गाईज हे जे शिवाई देवीचं मंदिर आहे हे शिवनेरीच्या दक्षिणेकडे बांधलेलं मंदिर आहे आणि किती सुंदर बांधलेलं आहे यार. हे बघा, श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्ट शिवनेरी. सो आता आपण आतमध्ये जाऊ. हे बघा गाईज शिवाई देवी, किती सुंदर वाटतंय ना. आतमध्ये अलाउड नाही आहे. सो गाईज आता आपण मंदिरातून बाहेर आलो, जसं की तुम्हाला मी देवी तर दाखवली, बट आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, म्हणून आतलं मी व्हिडिओ काढू शकलो नाही. सो इथून पण बघा काय सुंदर असा व्ह्यू येतो आहे. गाईज हे बघा इकडेच्या लेण्या ज्या आपण वाचल्या शिवनेरी लेण्या त्या इथे आहेत. या बघा मंदिराच्या एकदम मागेच आहेत. इथून जायला पण इकडे रस्ता आहे बघा. सो गाईज आता आपण देवीचं दर्शन घेतलं. सो आता आपण जाऊया आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला, जे की वरती जन्मस्थानी महाराजांच्या. आणि जर गाईज मी तुम्हाला एक सांगतो आहे, मी जेव्हा मंदिरात गेलो ना, एवढं असं थंड आणि रिलॅक्स वातावरण वाटलं ना, म्हणजे लिटरली माझी वाईबच चेंज झाली पूर्ण. एवढं सुंदर वाटलं मला खूप. तर तुम्ही जर येत असाल शिवनेरी गडावर तर शिवाई देवी मंदिराला नक्की भेट द्या, खूप सुंदर मंदिर आहे. सो गाईज आता इथून आपण वर जाऊया जन्मस्थानाजवळ महाराजांच्या. शिवाई देवी मंदिरातून इथून येतात आणि इथून नॉर्मली येतात. ते बघा तिकडे दिसतंय तिथून. सो तुम्ही इथून या, नाही तर इथून या, इथे जॉईंट होणार आणि मग इथून वर जायचं. सो गाईज आता आपण मेणा दरवाजाच्या इकडे पोचलो आहोत आणि हा पण एक दरवाजा आहे सुंदरसा. सो आता इथे काय लिहिलं आहे आपण वाचूया. रचनात्मक दृष्ट्या कपारीत बांधलेल्या ह्या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत. बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष आहे. ओके, सो समान भिंती बाजूला आहेत आणि बुरुज आहेत. हा एक आहे आणि आतल्या साईडला एक बुरुज आहे आणि एक लहान कक्ष पण आहे या आतमध्ये. बघा हा इथला. तर जाऊया आतमध्ये अजून. तो गाईज हा कुलूप दरवाजा आणि हा शेवटचा दरवाजा, 7वा आणि शेवटचा दरवाजा आहे हा. आणि दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे. म्हणजेच की वरची जी तटबंदी आहे ना, ह्याला जोडलेला हा दरवाजा आहे कुलूप दरवाजा, म्हणजे मेन शेवटचा प्रवेशद्वार. चला आता वर जाऊ आणि शेवटच्या दरवाज्यातून पुढे जाऊ आणि महाराजांकडे जाऊ. सो गाईज आता वरती आल्यावर हा जो आहे हा अंबरखाना आहे, जिथे की सगळं खाण्याचे वगैरे वस्तू ठेवल्या जायचे, म्हणजे गोंत्या वगैरे ज्या काही असायच्या, तांदळाच्या गव्हाच्या ज्या काही असायच्या त्या इथे आणून ठेवल्या जायच्या. सो ह्याचा जो एक भाग जो आहे इकडचा तो तुटला आहे आणि आता एवढा भाग राहिला आहे. आतमध्ये काही नाही आहे, एकदम काळोख आहे आणि काहीच नाही आतमध्ये. सो आता आपण जाऊया टुवर्ड्स किल्ल्याकडे. ही बघा, ही मला तरी वाटतं नाही 4थी ते 5वी शाळा मला दिसते सकाळपासूनची. सगळ्या शाळांच्या पिकनिक आजच काढल्यात वाटतं. जन्मस्थानी जाण्यासाठी इथून आणि ईदगाहला जाण्यासाठी इथून. आता ईदगाह काय आहे ते मला माहीत नाही. सो आपण जाऊया जन्मस्थानी. मागच्या 15 ते 20 मिनटापासून मी चालतोच आहे. ऑलमोस्ट पोहोचलो, ऑलमोस्ट. पाहू शकतात हे बघा, इथे आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे आपण. सो आता फटफट जाऊया. गाईज हे बघा एकदम जोराशोरात काम चालू आहे मंदिराचं. आपल्या महाराजांची जयंती येते ना, म्हणून हे बघा, हे बघा फुल इज्जत. गाईज ॲट लास्ट पोचलो आहे आपण. सो पहिला आपण तिथे जाऊया आणि मग या मंदिरात येऊया. सो गाईज हे जे आहे ते आपल्या महाराजांचं जन्मस्थान आहे. आता आपण तिथे जाऊच, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवतो की हे जे आहे हे मिनार आहे, त्याला मिनार म्हणतात. जेव्हा आपले महाराज जन्माला आलेले तेव्हा
3 ते 4 वर्ष ते इथे राहिले. सो ही जागा तेव्हा सिक्युअर नव्हती असं म्हणतात. सो त्यासाठी महाराज आपले इथून सोडून गेलेले. तेव्हा मुघलांनी येऊन इकडे कब्जा केलेला आणि त्यांनी हा मिनार बांधलेला. सो तेव्हा ते लोक इकडे येऊन नमाज वगैरे त्यांचं जे काही असायचे प्रेयर्स ते करायचे. सो आता आपण जाऊया आपल्या महाराजांच्या जन्मस्थान. गाईज ॲट लास्ट आपण आपल्या महाराजांच्या जन्मस्थानी पोहोचलो आहोत. किल्ले शिवनेरी. काय सुंदर वाटतंय ना गाईज. मला तर एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना. आता मी आतमध्ये जाणार ना तेव्हा तर अजून पॉझिटिव्ह वाटणार. सो चला जाऊया इथून आतमध्ये आणि वरती जाऊया तिकडे. सो इथे जे काही लिहिलं आहे हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. सो गाईज हे जे तुम्ही आता मी तुम्हाला बोललो वाचू शकता ते काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडीव दगडी वस्तूत हे बघा हे सगळं जे किल्ला वास्तूत 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे 1630 ह्या साली महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर. आता आपण आतमध्ये जाऊया. मी तर यार इतका एक्सायटेड आहे ना आतमध्ये जायला. सुपर. सो गाईज आता बूट काढले आपण. तिकडे चप्पल काढायची आहे आणि इथून आता आतमध्ये जायचं आहे. हा सुंदर आहे बघा. एंट्री गेल्या पहिलं इथेच एक रूम आहे जिथे तुम्ही पाहू शकतात. इथे हा पाळणा आहे महाराजांचा आणि इकडे मूर्ती आहे. काय सुंदर वाटतंय ना. हा सुंदर. सो आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. सो इथून जस्ट वरती आलो आणि इथून हे बघा हा काही असा व्ह्यू दिसतोय आणि या साईडला पण एक खिडकी आहे. तो हा व्ह्यू दिसतो इथून. सुंदर. आणि आता आपण वरती जाऊ. सो इथून एंट्री गेल्या आपण पहिल्याच जो इथं येतो. ओ हो भाई साहब काय दिसतंय यार. क्लास. सुंदर. इकडे दिवे वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि हे असं काही आहे इथे आतमध्ये. गाईस तुम्ही इथे पाहू शकतात. आय गेस इथेच महाराजांचा पाळणा ठेवलेला. आपण पवित्र अशा जागेवर आलो आहे. सो मी तरी नाही जाणार तिकडे कारण पाय ठेवणं मला तरी ते योग्य वाटत नाही तिथे. सो आपण न गेलेलंच बरं आहे तिथे. कारण जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला महाराज तिकडे होते तिथे आपण पाय नाही देऊ शकत. सो आपण नाही. आता आपण जाऊया खाली. सो गाईस आता आपलं इकडे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर आलो आहे. खूप सुंदर वाटलं. एकदम पॉझिटिव्ह वाईब आली. पॉझिटिव्ह वाईब एकदम सुंदर वाटलं. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकतात आपल्या महाराजांचं जन्मस्थान. भाई मी तर मला स्वतःला लकी मानतो की मी इथे आलो आहे. जी काही आम्ही आता हे गड चढून आलो आहे त्याची एनर्जी पण एकच आहेत. म्हणजे आपले महाराजांचं नाव घेत आलो आहोत आपण. सो खूप सुंदर वाटतं मला आता इथे येऊन बसून थोडं. म्हणजे फर्स्ट टाइम मी असं उन्हा वगैरेचा काय विचार नाही केला आणि सरळ महाराजांच्या नावावर आलो आहे. मी काय बोलू अजून. सुंदर. सो गाईज आता खाली आलो मी गडावरून आणि खूप भूक पण लागली आहे आणि माझी बॅटरी फुल डेड झालेली फोनची पण. सो मी येताना उतरताना काय ब्लॉग तर नाही केला. तो आता डायरेक्ट भेटू आपण जिकडे जेवायला थांबणार ना तिथेच भेटू. कारण जवळच हॉटेल आहे. कारण येताना मी बघितलेलं एक हॉटेल. सो आता तिथेच जाऊया. सो गाईज निघालो आता आपण. मस्त शिवरायांचं दर्शन घेतलं आपण. आता काहीतरी मस्त जेवूया. भूक लागली खूप. सो गाईज आपल्याला निघायला संध्याकाळचे 4 वाजले आणि आपण मला असं जोपर्यंत आठवत आहे 1 वाजता आपण चढत होतो वरती गडावर. पण गाईज खरं सांगतो एवढं सुंदर वाटलं ना मला. एवढी पॉझिटिव्हिटी आली ना माझ्या अंगात. जेव्हा मी निघालेलो घरातून मध्यंतरी मला त्या गुगल मॅप्सने थोडं चकावलं उल्हासनगरच्या साईडला. तेव्हा मला असं राग आलेला ना. असं एकदम डाऊन झालेलो. बट नंतर बाप रे जसं जसं गडाच्या जवळ येत गेलो ना तसं एनर्जी वाढत गेली. म्हणजे लिटरली मला आज कॉफीनी पण मदत नाही केली बट महाराजांच्या नावाने केली जी की दरवेळेस करते. आभारी आहोत. खतरनाक. भगवा कसलाच फडकतोय. सो गाईज तुम्हाला बोललेलो ना एक हॉटेल मी बघितलं आहे लेकच्या बाजूलाच आहे. सो मी ही बघा आपली बाईक अशी पार्क केली आहे आणि या हॉटेलचं नाव आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ब्ल्यू डेक रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे. सुपर्ब हॉटेल आहे. काय ॲम्बियन्स आहे यार इथला. म्हणजे इतका सुपर्ब आहे ना की बघा आता मी इथून आतमध्ये जातो आहे. एवढं जबरदस्त ॲम्बियन्स आहे ना इकडचा. मला खूप आवडलं. हे बघा डायनिंग एरिया बघा. गुड डायनिंग एरिया बघा किती सुपर्ब आहे. आणि मेन पार्ट तर मी हे बघितलेलं. होय क्लासी यार क्लासी. हे बघा कार रेसॉर्ट आहे यार. इकडे स्टेज आहेत आणि मेन चीज हे बघा काय सुंदर आहे ना. स्विमिंग पूल म्हणजे इथून पूलमध्ये तुम्ही बसल्या डायरेक्ट
लेकचा व्ह्यू घेऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात पूर्ण सुंदर एक नंबर। सो गाइस ये खूबसूरत से होटल को अभी बाय बाय करते हैं और निकलते हैं। ये सुपर्ब होटल है, मुझे ये प्रॉपर्टी इतना अच्छा लगा ना यार क्या ही बताओ। चलो फिर अभी निकलते हैं और मिलते हैं आपको थोडे टाइम बाद। सो गाइस आता तुम्ही लास्ट शॉट जो बघितला रिसॉर्टचा, सो त्याच्यानंतर मी जेवायला बसलो आणि नंतर मग व्लॉग करायचं मनच नाही केलं कारण एवढा एक्झॉस्ट झालेलो ना। सो मी आता घरी आलो आणि मग जेवून निघेपर्यंत पण लेट झाला, मला एकदम अंधार झाला, मग गोप्रो पण स्टार्ट नाही करू शकलो आणि ऑलरेडी मला तरी वाटतं आपला व्लॉग हा खूप मोठा होणार आहे। सो म्हणून मी व्लॉग जास्त केला पण नाही नंतर येताना। तर घरी आलो, आता रात्रीचे वाजले आहेत 9:30, म्हणजे मी एवढं लेट आलोय ना घरी काय सांगू। मी एकदम आरामात आलो, काही घाई नाही केली मी कारण अंधार पण होता। सो आणि आपल्याला रोड पण तो एकदम असा नवीन सारखा आहे ना, सो आरामातच येण्यात माझी भलाई होती। आणि हा येताना मी आहे ना बदलापूर रोडने आलो, एक लेफ्ट येतो मुरबाडच्या अगोदर थोडासा, तो तुम्ही जर गुगल मॅप्सवर तिथून निघताना जर तुम्ही बदलापूर टाकाल तर बदलापूर रोडने तो घेऊन आणि सुपर्ब रोड आहे बदलापूरवाला। सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर येत असाल किंवा जात असाल तर बदलापूर रोडनीच जावा कारण मुरबाडवाला रोड खूप खराब आहे। आता हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा। मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चिअर्स। आणि आपल्या नवीन राईडसाठी रेडी राहा, लॉंग राईड होणार आहे। मी तर खूप एक्सायटेड आहे आणि तुम्हाला लवकरच सांगणार आहे जसा आमचा प्लॅन कन्फर्म होईल तसा।